हे बघ बाई, आता मध्यरात्रीनंतर तुझी गाडी पोहोचल नागपूरला. मला तर बाई काळजीच वाटते. अन जागी राहा. गाडी नागपूर जवळ पोहोचता तुझ्या मैत्रिणीला फोन कर. अहो, मैत्रीण काय करणार आहे तिची? मध्यरात्रीनंतर ती घराबाहेर पडणार आहे का? तिलाही धोकाच ना. आई बाबा प्लीज, नागपूरलाच जाते मी. राज्याची उपराजधानी आहे ती आणि मुख्यमंत्र्यांचं गावही आहे. अगं, मुख्यमंत्र्यांच्या घराजवळ दिवसाढवळ्या खून होत आहेत. 3 खून झाले आतापर्यंत, सांगतात ना तिथले लोक. हो, नेत्यांनीच गुंड वाटून घेतले. मग तो कोण तिथला डॉन, त्याला वाड्याचा आश्रय आहे म्हणे. आणि खंडणीखोर गुंडच नगरसेवक झाले. मुख्यमंत्र्यांचे आशीर्वाद आहे म्हणे त्यांना. तुमचंही बरोबरच आहे. आमदारांची मुलं म्हणे गुंडगिरी करतात. आता राजकारण म्हटल्यावर हे सगळं चालणारच. जाऊ द्या. वाह, पार्टी विथ डिफरन्स म्हणायचं. संस्कृतीच्या गप्पा मारायच्या आणि आपल्या शहरात गुंडगिरी, खून, बलात्कारांनी थैमान घातलंय. नाही पुरीची होत माझा रात्री बेरात्री अशा शहरात तुला पाठवायचा. नको जाऊस ना ग. सत्तेच्या मोहाने चालू लागलंय आता गुंडांचं भागवत. 10 वर्षापासून सहन करतायत नागपूरकर. आता कसं नाही रागवत?